नमस्कार. आपला 15व्या अध्यायातला 16वा श्लोक खरं म्हणजे चाललाय आणि माऊली त्याच्यासाठी 470 ते 525 एवढ्या ओव्या तो श्लोक आपल्याला कळावा यासाठी दिले. श्लोक असा आहे: द्वामिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षरैवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. वारंवार आपण अर्थ पाहिलाय, पुन्हा एकदा लक्षात घेऊया की आपल्याला लक्षात आलं की या जगात, लोके म्हणजे या जगात, क्षर अक्षर इमो म्हणजे दोघे, क्षर आणि अक्षर हे दोघे अविनाशी म्हणजे हे दोघे पुरुष आहेत. पण सर्वाणी भूतानी क्षर, जे काही दृश्य दिसतं, जी कुठली गोष्ट दिसते ती क्षर नाशिवंत आहे आणि जे दिसत नाही ते अक्षर आहे. सर्वाणी भूतानी क्षर, जे दिसत नाही ते क्षर आहे, जे दिसतं ते नाशिवंत आहे. ते अशा दोन्ही गोष्टी म्हणून पाहिल्या. पण पुढे म्हटलं कूटस्थ अक्षर उच्यते. कूटस्थ म्हणजे कुटवत तिष्ठती. कुटवत तिष्ठती म्हणजे लोखंडाच्या तापलेल्या कांबीवरती घाव घालण्यासाठी खाली ऐरण असते आणि मग ते तापवलं लोखंड ठेवून त्याच्यावरती तो हा घाव घालतो आणि त्याला पाहिजे तसं तुकडे करतो, आकार देतो वगैरे वगैरे. त्या ऐरणीवर काहीच परिणाम होत नाही, ती आहेच आहे. परिणाम घावाचा जो होणार असतो तो त्या लोखंडावर होणार असतो. तसं कूटस्थ तिष्ठती किंवा कुटवत तिष्ठती म्हणजे जराही न विचलित होणारा जो कूटस्थ, त्याला फक्त अक्षर म्हणजे आत्मा म्हटलंय. मग आपल्याला क्षर आणि अक्षर जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस 501व्या ओवीपर्यंत आलो होतो आणि तेव्हा असं पाहिलं होतं की सहज कळणारी गोष्ट म्हणजे हा जो देह आहे हा नाशिवंत आहे, त्यामुळे तो क्षर आहे. पण या देहामध्ये दिसत नसला तरी आत्मा आहे, म्हणजे हा देह चालवणारा जो कोणी चैतन्य आहे, आत्मा आहे, तो अक्षर आहे, तो असतोच असतो. हा देह गेला तरी दुसरा आहे, किंवा हा देह नव्हता तेव्हा दुसरा कुठला तरी देह होता आणि म्हणून तो आहेच आहे. अशा प्रकारचा विचार आपण आत्मा या नावाखाली पाहिला होता. पण असं पण पाहिलं की क्षर हा पुरुष आणि अक्षर हा पण पुरुष, असं का म्हटलं तर माऊलीने ते सांगताना आपल्याला सांगितलं की काही वेळा काय होतं की या देहाच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्या आत्म्याला त्या देहासारख्या सगळ्या गोष्टी लागतात. जसं आपण नेहमी उदाहरण घेतो, माझा आत्मा शांत झाला, आता उन्हातून आली आहे, थंड पाणी प्यायले आहे आणि बरं वाटलं, तर ते देहातल्या कुठल्या गोष्टीला खरं बरं वाटायला पाहिजे की जे क्षर आहे नाशिवंतच आहे. ते पाणी किंवा सरबत पण नाशिवंत आहे, हा देह पण नाशिवंत आहे. पण जो नाशिवंत नाही त्या आत्म्याला ह्या देहाच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्याला सुद्धा बरं वाटणं, दुःख वाटणं, अशा सगळ्या गोष्टी होतात. तो केवळ काय आहे, तो त्याच्यावर आलेला, माऊलीचा शब्द वापरलाय, आळ आहे. म्हणून आपण क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष असे दोन शब्द पाहिले होते. आज आपल्याला 502 या ओळीपासून पुढे पाहायचं आहे आणि मग या देहाच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यात न अडकणारा जो आहे, जो ऐरणीसारखा आहे, ज्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. नेहमी आपण उदाहरण सूर्याचं घेतो. सूर्य कसा आहे तसा हा आत्मा पण सूर्यासारखा केवळ साक्षी भावाने सगळं पाहणारा. तुम्हा आम्हा चांगल्या माणसाला सुद्धा सूर्य उष्णता प्रकाश देतो आहे, बिल पाठवत नाही आहे. पण दुर्जनाला सुद्धा उष्णता प्रकाश देतो आहे, बिल पाठवत नाही आहे. तो साक्षी भावानं त्याचं काम करतो आहे. तसा आपल्या देहामध्ये असणारं जे चैतन्य तत्व आहे, आत्मतत्व आहे, सांख्यशास्त्रामध्ये जो आत्मा म्हणून ज्याला आपण म्हणतो, त्या आत्म्याला अक्षर, नाश न पावणारं, कूटस्थ अक्षर उच्यते. कूटस्थ असं त्याला म्हटलेलं आहे. कधी विचलित न होणार असं अक्षर तत्व म्हटलेलं आहे. पण एरवी सुद्धा या आत्मतत्वाला तो जेव्हा देहाच्या याला जोडला जातो त्यावेळेला उगाचच्या उगाच कारण नसताना खरा तो अक्षर असून सुद्धा त्याच्यावर हा असा आळ घेतला जातो की तोही क्षर म्हणजे नाशिवंतच आहे. हो ना, म्हणजे आत्मा शांत झाला, आत्मा तृप्त झाला किंवा आत्मा विचलित झाला, ह्या आत्म्याला कशा काय गोष्टी लागू पडतील तर काही केवळ तो या देहाच्या सानिध्यात आल्यामुळे.
जसं आपण माऊलीने मागच्याच उदाहरण दिलं होतं, आपल्याला आठवत असेल की हलणाऱ्या पाण्यामध्ये पडणारं चंद्राचं प्रतिबिंब. आता चंद्र आहे तसाच आहे, ते हलणारं पाणी आहे, त्यामुळे चंद्राचं प्रतिबिंब हलतंय असं वाटतं, पण चंद्राचं प्रतिबिंब काही चंद्र काही हलत नाहीये, ते प्रतिबिंब हलतंय. बरं, समजा हे पाणी इव्हॅपोरेट झालं, पार वाळून गेला समुद्र, तर मग तिथे काही प्रतिबिंब पडणार नाही, कारण त्याच्यावर काही झालंच नाहीये. तसं हे जेव्हा आत्मतत्व असेल तेव्हा ते झालं कूटस्थ. पण तसं जोपर्यंत होत नाहीये, आमचं हे आत्मतत्व असं सगळीकडे ह्या दृश्य जगातल्या की आमच्या देहाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अडकतंय, त्यावेळेला त्याला तो आळ येतो आणि त्याला आपण अक्षर पुरुष असं जरी अक्षर नाव दिलं असलं तरी सुद्धा तो पूर्णपणानं आत्मतत्व जाणणारा नाही. अशा मधल्या ठिकाणी तो आहे, त्याच्या संबंधीचा विचार आज आपल्याला करायचा आहे. लक्षात येईल आपल्याला. क्षर आणि अक्षर दोन गोष्टी कळले. क्षर याचा अर्थ नाशिवंत, ज्याला कूटस्थ असं म्हणणार आहोत आपण पुढे, म्हणजे या श्लोकामधला शब्द वापरतोय कूटस्थ. तर कूटस्थ हा अक्षर, हा कधीही नाश न पावणारं जे अविनाशी तत्व आहे त्याला खरं म्हणजे आपल्याला आत्मतत्व म्हणायचं आहे. पण हे मध्ये जे आहे ना की आत्मतत्व म्हणजे आत्मज्ञान पण झालेलं नाही आणि दृश्य पण नाही, असं जे मधलं आहे तिथे आपण अडकलोय. आणि त्या देहाशी तादात्म्य पावल्यामुळे देहाच्या गोष्टी त्याला लागू पडतायत. आणि त्याला जरी अक्षर म्हटलं असलं तरी ते आत्मतत्व जाणणारं अक्षर पुरुष नाही. निरनिराळी उदाहरणं देऊन माऊली आपल्याला पटवून देणार आहे. आपल्याला पूर्वी माहिती असणार एक उदाहरण आज परत येणार आहे की गाढ झोप म्हणजे काही समाधी नाही. समाधी शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो, माऊलींनी समाधी घेतली असं आपण म्हणतो, ती समाधी म्हणजे काय, आणि आपल्याला कधीतरी गाढ झोपेचा अनुभव येतो म्हणजे काय, आज आपल्याला माऊली उदाहरण देतील त्याच्यात. तर या दोघांच्यातला जो फरक आहे, कारण या गाढ झोपेतून पुन्हा आपण जागे होणार आहोत आणि ती जी समाधी आहे संजीवन समाधी आहे, त्या समाधीची जी काही उच्चतम अवस्था आहे त्या अवस्थेला कूटस्थ, अविनाशी, अक्षर, आत्मतत्व जाणणारी अशी जी उच्चतम गोष्ट आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आज आपण ह्या क्षरपुरुषाचा विचार करून झालाय, जे जे दृश्य आहे ते नाशिवंत आहे वगैरे वगैरे झालाय. आज आपण 502व्या ओवीपासून अभ्यास करणार आहोत, 502 ते 525. तत्पूर्वी माऊली दिलेली सुधारणा किंवा पुढे त्याचा अभ्यास येणार आहे. पण आपल्याला कळावं ह्यासाठी एक डोळ्यासमोर असं पाहायचं की विपरीत किंवा विकृत ज्ञान नाही आहे, पण आत्मज्ञानही नाही आहे. चुकीचं ज्ञान नाही आहे, विकृत ज्ञान नाही आहे, विपरीत ज्ञान नाही आहे, पण आत्मज्ञान पण झालेलं नाही. असं जे मध्ये आहे ना ते जे आहे अज्ञान आहे, ते म्हणजे विपरीत नाही आणि आत्मज्ञान पण नाही. तर मधलं जे आहे ते अज्ञान, त्याला अक्षर म्हटलंय. त्याच्या ओव्या विचार घ्यायचे. माऊली उदाहरण दिलं आहे की मातीचा गोळा आहे, तर मातीचा गोळा आणि त्याच्यापासून तयार झालेला घट किंवा त्याच्यापासून तयार झालेली वस्तू, तर मातीचा गोळा पण नाही आणि वस्तू तयार पण झालेली नाही, मध्येच आहे, त्याला अक्षर म्हटलंय. समुद्र आटलाय समजा, लाटा नाही आहेत आणि अगदी म्हणजे आटून गेलं म्हणजे पाणीच नाही, पाणी नाही म्हणजे तरंग नाही, तरंग म्हणजे लाटा नाही, अशी जी स्थिती आहे. पण निराकार स्थिती म्हणजे लाटा नाहीत ही स्थिती, का तर पाणी नाहीये म्हणून. अशा पद्धतीने जे मधला भाग आहे, अगदी उच्चतम अवस्थेला पोचलो नाही आहोत आणि चुकीच्या ठिकाणी पण नाही आहोत, त्या मधल्या ठिकाणी आपण आहोत, त्याचा विचार करायचा. आता म्हटलं की जागे नाही आहोत, गाढ झोप लागली आहे, पण हे पण नाही आहे, समाधीपर्यंत पण पोचलेलं नाही आहोत. असं जे आहे या मधल्या भागामध्ये अक्षर असा शब्द त्यांनी वापरलाय. आता अक्षर शब्दाचा वापर नाही, क्षर म्हणजे नाशिवंत, अक्षर म्हणजे नाशिवंत न पावणार असं वाटेल आपल्याला. पण आपल्याला अजूनही असं टोकापर्यंत पोचलेलं नाही, त्याच्या खाली आपण आहोत. ते कसे आहोत त्याचं वर्णन माऊली करतात. आजही आपण थोडीशी अभंग ज्ञानेश्वरीची मदत घेणार आहोत. मी मागच्या वेळेसच आपल्याला सांगितलं की माऊलींची ओवी समजण्यासाठी आपल्याला स्वरूपानंदांचा आधार घेतला, मदत घेतली तर आपल्याला चटकन तो उलगडा होतो. त्यामुळे जिथे आवश्यक आहे तिथे आपण अभंग ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आपण प्रयोग करणार आहोत.
521 ओवी पाहूया. तरी अक्षरू जो दुसरा पुरुषपै धनुर्धरा तो मध्यस्थुगा गिरीवरा मेरू जैसा. माऊलींच्या लगेचच दृष्टांत द्यायला सुरुवात झाली. मेरू पर्वताचं दृष्टांत दिलाय. आपल्याला आपण जेव्हा भगवंताच्या विभूतींचा अभ्यास केला तेव्हा मेरू पर्वताची बद्दलची माहिती आपण घेतली आहे. आपण असं म्हणूया की हा पौराणिक पर्वत आहे. पुराणामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे सोन्याचा आहे आणि असा डोळ्यासमोर आणू शकतो की हा खूप मोठा पर्वत आहे. त्याच्या खाली सप्तद्वीप म्हणजे ही सगळे 7 खंड आहेत आणि त्याच्या 3 शिखरांवर ब्रह्मा विष्णू महेश अशा 3 शिखरावर आहे. सगळ्या या सप्तद्वीपांच्या मध्यभागी तो मेरू पर्वत आहे. असं म्हणतात की इतका उंच आहे 32 योजने खाली आणि 32 योजने वर. तर स्वर्ग मृत्यू पाताळ सगळ्यामध्ये तो आहेच आहे असं सगळं पुराणामध्ये याचं वर्णन केलं. थोडक्यात असं आहे की या संबंध विश्वाचा मध्यबिंदू ॲक्सिस ज्याला म्हणतो तो म्हणजे हा मेरू पर्वत आहे असं पुराण कथांमध्ये कळतं. पुराणातल्या कथा पुराणात बऱ्या असं म्हणणारी आपण मंडळी असतो. जरी किती म्हटलं की पुराण जुनं आहे तर ते जुनं नाही, ते आजही सत्य आहे असं जरी म्हणत असलो तरी देखील पुराणातलं म्हटलं की असं वाटतं की काय. तर तसं नाही. आपण आपल्या देहाचा विचार केला तरी आपल्याला ही सहजच गोष्ट कळेल की पाठीचा कणा जो आहे किंवा ज्याला मेरुदंड असं आपण म्हणतो तो शरीराचा स्वाभाविकच ज्याला आधार असा पाठीचा कणा आहे. आणि मग जी 7 चक्र ज्याला म्हणतो ती सगळी 7 चक्र त्यातलं खालचं टोक म्हणजे मूलाधार पाठीच्या कण्याचं आणि वरचं टोक हे सहस्रार चक्र आणि मध्ये ही सगळी 7 चक्र आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार अशी 7 चक्र. आता हे जर शरीराच्या संदर्भात म्हटलं की मग आपल्याला जराच वाटतं हा मेरुदंड तर हे मान्य आहे. अगदी जसं या पुराचं या देहाचं आहे तसंच या विश्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला पौराणिक कथा पण मान्य करायला हरकत नाही की पुराणांमध्ये जो वर्णन केलेला मेरू पर्वत आहे आणि भगवंत म्हणतोय ती माझी विभूती आहे. मी म्हणजे काय तर मी जिथे कुठे दिसेन तर हो मेरू पर्वतात मी दिसेन. तर हा जो भगवान 502व्या ओवीमध्ये अर्जुनाला उद्देशून माऊली म्हणताय अरे तरी अक्षरू जो दुसरा पुरुषपै धनुर्धरा. अर्जुना हा अक्षरू नावाचा दुसरा पुरुष म्हणजे क्षरपुरुष सांगितलं नाशिवंत होणारा क्षरपुरुष झाला. आता मी तुला अक्षरपुरुष सांगणार आहे. हा कसा आहे मध्यस्थुगा गिरीवरा मेरू जैसा. जसा मध्यस्थ आहे ना मेरू पर्वत ब्रह्मा विष्णू महेश वरती टोकं आहेत आणि मग स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्हींमध्ये तो आहेच आहे. असा मध्यस्थ असणारा जो आहे त्याला अक्षरपुरुष म्हणायचं. आता तसं काय एकच उदाहरण घेऊन पटायला आपण काही साधी मंडळी नाही होत ना. त्यामुळे आपल्याला 1-2 पुरणार नाही. माऊली आणखी उदाहरणं आपल्याला देणार आहे. पण आपल्या लक्षात येईल की हा मेरुदंडासारखा सगळ्या स्वर्ग मृत्यू पाताळांना तोलून धरणारा असा हा आहे आणि तो जसा आहे तसा हा अक्षरपुरुष पण आहे. मग आता ह्या जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इही न भेदे तिही भागी तैसा दोन्ही ज्ञान अज्ञानांगी पडेना जो. आता ह्या ओवीचा विचार आपल्याला करायला हवा. म्हणजे काय पहिलं तर आपल्याला कळलं की काही हरकत नाही. मेरू पर्वताचा पौराणिक जरी विचार केला तरी आपल्याला ही गोष्ट पटली की ह्या अक्षर पुरुषाचं वर्णन या उदाहरणाने करतात. पण सर्व पर्वतांच्या पंक्ती माझी खासा मेरू असे जैसा मध्यभागी हे पण आपल्याला पटलं की सगळ्या मध्यभागी तो आहे म्हणजे आधार आहे सगळ्याचा. तैसाची अक्षर पुरुष जो दुजा म्हणजे एक सांगून झालाय ना अक्षर पुरुष सांगून झालाय म्हणून हा दुजा दुसरा. जाण कपिध्वजा मध्यस्थ तो. तर जाणून घे तो मध्यस्थ आहे. मी मगाशी जसं सुरुवातीला असं म्हटलं की हे विपरीत ज्ञान अज्ञान हे नाही आहे चुकीचं ज्ञान नाही आहे पण आत्मज्ञान पण नाही आहे असा मधला आहे म्हणून त्याला मध्यस्थ असं म्हटलं. असो पृथ्वी किंवा पाताळ वा स्वर्ग होती ना त्रिभाग मेरूच विके
पण असे काही त्याचे 3 भाग नाही करत. मेरू पर्वताचे 3 भाग नाही की पृथ्वीवरचा भाग एवढा, मग स्वर्गातला एवढा किंवा पाताळातला आणखीन खाली एवढा, असं त्याचे वेगळे भाग नाही आहेत. तो एकच एक असं आहे. मग तसं लक्षात घे अर्जुना की पुरुष तो जाणर आहे उदासीन ज्ञान आणि अज्ञान. हा जो अक्षर पुरुष आहे ना, तो ज्ञान आणि अज्ञान या दोन्हींच्या ठिकाणी या जगामध्ये मध्यस्थ आहे. आता म्हणजे काय, 503वी जी ओवी आहे ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इही न भेदे तिही भागे. हे आपल्याला कळलं की त्या मेरू पर्वताबद्दलचं वर्णन आहे की या 3 भागांमध्ये तो अखंड आहेच आहे, तो काय असा वेगवेगळा नाही आहे, हे आपल्याला कळलं. तैसा त्याप्रमाणे दोही ज्ञानांगी. आता त्याप्रमाणे हा जो अक्षर पुरुष आहे ज्याचं आपण वर्णन करतोय तो ज्ञानही नाही किंवा अज्ञानही नाही, असा मध्यस्थ आहे. मग अशी मी म्हटलं तसं की आत्मज्ञान पण झालेला नाही आणि चुकीचं ज्ञान आहे असं पण म्हणता येत नाही. अशा दोन्ही गोष्टी म्हणजे अक्षर पुरुष आहे. असा मध्यभागी जो आहे त्याला अक्षर पुरुष म्हटलंय. म्हणजे आता जी सुरुवात आपली झाली की जेव्हा केव्हा ते आत्मतत्व या शरीराशी जोडलं जातं, या शरीराच्या सगळ्या सत्वरजतमाचा परिणाम ते स्वतःवर करून घेतं, किंवा आणखीन सोप्या भाषेत म्हणायचं झालं की हा देह म्हणजेच मी आहे असं वाटतं आणि देह गेला म्हणजे ते चैतन्य पण गेलं असं जेव्हा वाटतं, तेव्हा जे आहे तेव्हा ते चैतन्य असून सुद्धा त्याला अक्षर पुरुष वाटतं. कारण ते तादात्म्य पावलं देहाशी जोडलं गेलं म्हणून ते मध्येच की आत्मज्ञानाला पण गेलं नाही. जेव्हा केव्हा हे कळेल की देह फक्त जाणार आहे, ते राहणारच आहे, त्याचा काही जाण्याशी संबंधच नाही आहे, तेव्हा मग ती उच्चतम अवस्था त्याला प्राप्त होईल. बरोबर आहे. पण आत्ता काय झालंय, नाशिवंत नाही कारण दृश्य नाही आणि पूर्णपणानं ज्ञान पण झालेलं नाही कारण देहाशी तादात्म्य पावलेलं आहे. असा विचार केला तर आपल्याला कळेल की हा अक्षर पुरुष शुद्ध ज्ञानही नाही आहे किंवा अज्ञान कार्य असं म्हटलं तर अज्ञान पण नाही आहे. ना यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यथात्वे दुजे घेणे, ऐसे निखिळ जे नेणणे तेची ते रूप. आता एक एक शब्द आपण बघून घेऊया. जरा थोडंसं आहे, अवघडच आहे, पण जर एक हा विचार जर आपल्याला लक्षात आला तर मग हे सगळे दृष्टांत पण आपल्याला कळतील. आता ते काय म्हणतात की नेणं शब्द आपल्याला कळतो, अनेकदा आलाय. न जाणणं त्याला नेणं म्हणायचं की जाणत नाही, समजत नाही, माहिती नाही. आणि निखिल म्हणजे सर्वार्थानं, अखिल निखिल तसं सर्वांगानं सर्वार्थानं. आता सर्वार्थानं जाणत नाही असा त्याचा अर्थ. 504व्या ओळीमध्ये म्हटलंय ना यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यथात्वे दुजे घेणे, ऐसे निखिल जे नेणणे तेची ते रूप. सर्वार्थानं न जाणणारं हे जे रूप आहे ना ते अक्षर रूप आहे. म्हणजे कसं तर ज्या एका विशिष्ट स्थितीमध्ये त्या जीवाला ब्रह्मैक्य प्राप्त होतं, यथार्थ ब्रह्मैक्य, पण ते प्राप्त झालेलं नाही. यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यथत्वे दुजे घेणे, ब्रह्मज्ञान झालेलं नाही. किंवा असं म्हटलं तर तो व्यवहार जो आहे तोही असा काही मोठा तद्रूप होऊन नाही केलेला. आपण माऊलींचे शब्द आहे की आळ आलेला असतो, प्रत्यक्ष केलेला नाहीये, त्याच्यावर आळ येतो की तो देहाशी जोडला गेलेला आहे म्हणून त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अशी ही जी काही मध्यस्थीची स्थिती आहे ना, त्या स्थितीला माऊली म्हणतात ऐसे निखिल जे नेणणे, सगळ्यार्थानं कळलेलं नाही आहे, जाणलेलं नाही आहे, संपूर्णपणानं सर्वार्थानं जाणलेलं नसल्यामुळे ते अज्ञानाचं रूप आहे, त्याला अक्षर पुरुष म्हणायचं. खरं म्हणजे ते नाशिवंत नाही असं आत्मचैतन्याबद्दलच आपण बोलतोय, पण ते देहाशी जोडलं गेल्यामुळे त्याला हे सगळं सोसावं भोगावं लागतंय. देहाची सुखदुःख त्याला पण लागतायत आणि म्हणून त्याला अक्षर पुरुष म्हटलंय. तसं म्हटलं तर ते ज्ञान नाही आहे पण पूर्ण ज्ञान पण नाही आहे, म्हणून तसं आहे. पासुता निशेष जाये, ना घटभांडादी होये,
तया मृत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे. आणखीन दाखला देतात. ते म्हणतात आपण म्हणतो ना की आपल्या घरामध्ये भाकरीचं पीठ असलं, विशेष करून ज्वारीचं पीठ असलं आणि जुनं झालं की ते अगदी मळलं जात नाही, त्याची भाकरी नीट होत नाही, तव्यावर टाकताना सुद्धा तुटून जाते. आपण त्याला फक्त विरी गेले. तर हे जे पासूनदा निशेष जाय आहे ना, तर ते सत्व पण त्यातलं गेलं आहे. विरी नाहीशी झाली म्हणजे काय, तर त्या पिठाला आता काही मऊपणाने जुनं झालेलं आहे. ना घट्ट भांडारी होय, माती आहे, भुसभुशीत झाली आहे, तिचं काही मऊपणा नाही आहे तिच्यात, तर त्यामुळे तिच्यापासून काही घट्ट भांडं होणार नाही तयार. आपल्याला आपलं भाकरीचं पटकन उदाहरण कळेल की खरंच असं होतं की विरी गेलेलं पीठ असलेलं भाकरी काही होत नाही. तया मृत्पिंड आयसे आहे मध्यस्थ जे. असं जे असतं ना, माती म्हटलं तर माती आहे, पण त्या मातीच्या गोळ्यासारखं आहे, तसं या अक्षर पुरुषाचं आहे. त्याच्यापासून तयार होत नाहीये भाकरी, तयार होत नाही, आत्मज्ञानापर्यंत जात नाहीये, पण वस्तू नाहीये असं म्हणत नाहीये, तर ती आहे. त्यामुळे मातीचा गोळा आहे पण त्याच्यापासून घट तयार होत नाही. अशा अवस्थेतली जो मातीचा गोळा आहे, जे सत्वहीन झालेला, पासूनला निशेष जाय, ज्याच्यातलं सत्व नाहीसं झालेलं आहे, अशा मातीच्या गोळ्यासारखं हे अक्षर पुरुष म्हणजे मध्यस्थ आहे. म्हटलाय अक्षर पुरुष. पुन्हा पुन्हा तो अक्षर शब्द वापरतात माऊली, पण असं अक्षर जरी असलं तरी सुद्धा म्हणजे त्याच्यातला तो गुण जो आहे, तो गुण नेमका कमी पडतो आहे, म्हणून तसं घडतंय. पै आटोन गेली या सावं, बरोबर आलं का? हा, 506. पै आटोन गेली या सागरू, मग तरंगू का ना निरू, तया ऐसी अना करू जे दशाला. म्हणजे कालपण आपण हा दृष्टांत कालच्या मागच्या ओव्यात पण होता. समुद्र आटली की काही लाट नसते, म्हणजे पाणीच नसतं समुद्र आटून गेल्यावर. तर त्यासारखं जी काही लाटहीन म्हणजे पाणीहीन किंवा आकारहीन जी अवस्था आहे, तशी अज्ञानाची दशा असते. अक्षर पुरुषाची दशा ही अशी आहे. पार्था, जागणे तरी बुडे, परी स्वप्नांचे काही न मांडे, तैसिये निद्रे सांगणे न्याहाळणे जे. आता आणखीन एक दृष्टांत झाला, मातीचा झाला, समुद्राचा झाला. आता याच्यात ते म्हणतात, अर्जुना, मला कधी कधी माऊलींच्या ओव्या वाचता वाचता असं वाटतं की माऊलीला आपल्याला फार श्रोत्यांना उच्च पातळीवर देतात. खरं तर भगवंतानी काही हे सगळं सांगितलं नाही आहे. भगवंतानी अर्जुनाला द्वामिमू पुरुषो लोके क्षरश्चाक्षरैवच क्षरसर्वाणि भूतानि कुतस्थोक्षर उच्यते एवढं सांगून टाकलं. पण हे कळण्यासाठी माऊली आपल्याला हे सगळं सांगतायत, आणि हे सगळं सांगताना जे दृष्टांत देत आहेत तेव्हा प्रत्येक वेळेला पुन्हा पुन्हा अर्जुना अर्जुना असं म्हणतायत. याचा अर्थ तुम्ही आम्ही सगळे श्रोते, ज्ञानेश्वरीचे वाचक हे कसे आहोत? अर्जुनासारखे आहात. तुम्हाला पण हे येईल, तुम्हाला पण हे जमेल, असं जणू काही माऊलीने आपल्याला उंचीवर नेऊन ठेवलाय. आणि इथे पण म्हणतात, नाहीतर हे काही पार्थाला उद्देशून भगवंताने नाहीच म्हटलेलं. भगवंताला माहिती आहे पार्थ किती हुशार आहे, त्याला 2 ओळीत सगळ्या गोष्टी कळली आहेत. पण आपल्याला मात्र असे दृष्टांत माऊली देतो. पार्था, जाणणे तरी बुडे. अर्जुना, जाणणं तरी पार नाहीसं होतं. आता कशाबद्दल बोलतायत ते कळेल. म्हणजे जागृती नाही आहे, झोप लागली असं म्हणूया. जागे नाही होत, परी स्वप्नांचे काही न भाडे. आता झोप लागली की लगेच काही स्वप्न पडतात असं नाही, त्यामुळे जागे नाही होत, पण स्वप्न पण पडलेलं नाही आहे. परी स्वप्नांचे काही न भाडे, तैसिये निद्रे सांगणे न्याहाळेला. ती जी काही मधली वेळ असते ना, झोप लागली, स्वप्न नाही आहे, अशी जी निद्रा आहे तिला तिच्यासारखा अक्षर पुरुष आहे. अक्षर पुरुषाचं स्वरूप कसं, तर असं मधलं आहे. म्हणजे जागे पण नाहीये, जागृत नाही होत, पण स्वप्न पण नाहीये. अशी जी निद्रा आहे, आपण झापड आली म्हणतो ना, की झापड आली, अगदी त्यावेळेला सगळ्याच विस्मरण होतं. झापड येते,
छान प्रवचनाला बसलेलो असतो, कीर्तनाला बसलेलो असतो, तरी देखील आजूबाजूला प्रकाश आहे, आजूबाजूला आवाज आहे, आजूबाजूला लोक अगदी जवळून बसलेले आहेत, आपल्याकडे लोकांचं लक्ष आहे, तरी सुद्धा झापड येते. तो जो क्षण, ती जी वेळ आहे, जागृतावस्था नाही, स्वप्न पण नाही, पण झापड आलेली आहे, अशी जी काही अवस्था आहे तीच अवस्था म्हणजे हे अक्षर पुरुष आहे. अक्षर पुरुषाचं स्वरूप हे असं आहे. विश्व आवघेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे, तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. आणखीन अक्षर कशाला म्हणायचं तर या संबंध विश्व आघवेची मावळे, या विश्वाबद्दलचा जो काही आभास आहे तो नाहीसा झालेला आहे. म्हणजे दृश्य जग विसरलोय आपण. आणि आत्मबोधू तरी नुजळे, पण आत्मबोध पण झालेला नाहीये. दृश्य जगाबद्दल नाशिवंत आहे हे पक्क कळलंय, पण आत्मबोध काही प्रकाशित झालेला नाही. ती जी अज्ञान अवस्था आहे त्याला अक्षर हे नाव आहे. सर्वांकळी सांडिले जैसे, चंद्रपण उरे आवसे, रूप जाणावे तैसे अक्षराचे. आता ही ओवी आपल्याला म्हणजे हा दृष्टांत आपल्याला छान कळेल. सगळे छानच कळतील. म्हटलं तर दृष्टांत इतके चपकल दिलेले आहेत की आपल्याला कळतीलच, परंतु ते ज्याच्यासाठी वापरलेलं आहे ना त्या अक्षर तत्वाबद्दलचं किंवा त्या अक्षराचं जे रूप आहे त्याबद्दल विचार करताना असं असं हे तर सोपं वाटलं. ठीक आहे, विरी गेलेलं पीठ आपल्याला कळलं की भाकरी नीट होत नाही, मग आपण काहीतरी त्याचं दुसरं करू शकतो. पण म्हणजे मूळ ते जे पीठ आहे म्हणजे मातीचा गोळा, त्यांनी मातीचा गोळा म्हटलाय, तो मातीचा गोळा आणि घट मधली अवस्था आहे हे आपल्याला कळलं. किंवा जाग पण नाही आहोत आणि स्वप्न पण पडत नाहीये, मधली अवस्था आहे हे पण आपल्याला कळलं. विश्वाचा भास नाहीसा झालेला आहे. सभोवतालचं विश्वालय ते विश्व जणू की आपण विसरून गेलेलो आहोत. अगदी बरोबर आहे, पण म्हणून आत्मज्ञान झालंय का तर नाही, मधली अवस्था आहे. त्या मधल्या गोष्टीला अक्षर असं म्हटलं. अक्षराचं स्वरूप काय, अक्षर पुरुषाचं स्वरूप काय ते हे. आता पुढला जो आपला दृष्टांत पाहायचा आहे 509व्या ओळीतला, तो अमावस्येचा आहे. आपल्याला माहिती आहे की प्रतिपदेला चंद्र पौर्णिमेपर्यंत कला वाढत वाढत जातात, मग एक एक कला कमी होते आणि खरं तर अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसतच नाही हे आम्हाला दिसतच नाही. पण याचा अर्थ काय तर आकाशामध्ये 16ही कला नसल्यामुळे तो नसतो तिथे, म्हणून सर्व कला रहित. सर्वांकळी सांडिले जैसे, सांडिले म्हणजे 16 कळा संपल्या. चंद्रपण उरे आवसे, अमावस्येला चंद्रपण उरलं, दिसत नाहीये, त्याच्या कला सगळ्या. आता दुसऱ्या दिवशी परत तो सुरुवात होणार त्याच्या कला यायला. रूप जाणावे तैसे अक्षर, तर नाहीये पण आहे, ते नाहीये पण आहे असं जे आहे ना ते म्हणजे अक्षर आहे. नाशिवंत आहे पण आहे, त्याला अक्षर असं म्हणायचं. मला वाटतं आपण हा दृष्टांत कळण्यासाठी अभंग ज्ञानेश्वरीची मदत घेऊया. अमावस्या दिली सर्व कलाहीन, मूळ चंद्रपण उरे जैसे. अमावस्येच्या दिवशी सगळ्या पूर्णपणानं कलाहीन चंद्र आहे, सगळ्या मावळून गेलेत कला, पण मूळ चंद्रपण उरे जैसे, दिसत नसला तरी तो आहे. तैसे धनंजया, रूप ते साचार, जाणावे अक्षर पुरुषाचे. अक्षर पुरुषाचं ते तसंच आहे, दिसत नसलं तरी ते आहेच आहे. पै सर्वोपाधी विनाशे, हे जीवदशा जेथ पैसे, फळपाकात जैसे झाड बीजे. हाही दृष्टांत आपल्याला छान कळण्यासारखा आहे, सोपा आहे. सर्व उपाधी विनाश आहे. एखादं छान पिकलेलं फळ आहे, त्या पिकलेल्या फळाच्या बीमध्ये जसा सूक्ष्म रूपाने वृक्ष असतोच आणि तसं हे आहे माऊली काशप्रकारात. पै सर्वोपाधी विकारो विनाश, हे जीवदशा जेथ पैसे, फळपाकात जैसे झाड बीजे. त्या फळाच्या बीमध्ये, तयार झालेल्या फळाच्या बीमध्ये, कारण तीच बी परत आपण रोवणार, तिच्यापासून वृक्ष होणार, त्याला फळ येणार,
त्या फळात बिया असणार, हे सगळं चक्र अव्याहतपणे चालू असतं. तसं सगळ्या ज्या उपाधी आहेत त्या उपाधींचा नाश झाला की जीवदशा संपते. आत्तापर्यंत जो सगळं सारखा शब्द आहे की त्या आत्म्याला किंवा त्या चैतन्याला ही जी देहाची उपाधी लागते ना, त्या देहाच्या उपाधीमुळे हे सगळं गडबड होते. उपाधीचा नाश झाला की ही जीवदशा लीन होऊन जाते. नवीन देह मिळेल आणि त्या देहामध्ये तिचं काम सुरू होईल. पण असं होईपर्यंतचं जे आहे त्याला काय म्हणायचं, त्याला अक्षर पुरुष असं म्हणायचं. आपला नेहमीचा अनुभव आहे. आपण छानपैकी डाळिंब सोलत असतो आणि ते सोलताना त्या प्रत्येक दाणा पाहताना आपल्या मनात येतं, काय भगवंताची खरंच किमया आहे की केवढे दाणे आणि त्या एका बीजापासून पुन्हा वृक्ष तयार होणार, एवढा वृक्ष डवळणार, त्याला एवढी डाळिंब येणार, त्या प्रत्येक डाळिंबात एवढ्या बिया असणार. म्हणजे सगळ्याच फळांच्या बाबतीत आहे, पण डाळिंबाचा अगदी लगेच तो रंग, ती गोडी, त्याची ती रचना, हा सगळाच विचार केला की लक्षात येतो की अरे काय आहे. तसं आहे की हे जे पिकलेल्या फळाच्या बीजामध्ये जसा वृक्ष दिसतो आपल्याला, तसं ह्या जागृत असणाऱ्या सगळ्या उपाधी ज्या आहेत त्या उपाधीचा जरा नाश होतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी तिथे लीन होऊन जातात. म्हणजे त्या बीजामध्ये सगळ्या वृक्षाच्या गोष्टी लीन होतात. तसा ह्या सगळ्या जीवदशा ज्या आहेत त्या सगळ्या लीन होतात असतात. ते आत्मतत्व तिथे आहेच, पण मग त्या उपाधीमध्ये ते अडकत नाही. त्या चैतन्य आहेच, जे अक्षर नाशिवंत असणार जो पुरुष आहे. वारंवार आपण उजळणी करतोय की आता हा देह मिळालाय, काय 70-75 वर्षाचा असेल, त्याच्यापूर्वी हेच आत्मतत्व वेगळा देह घेऊन आलं होतं. कदाचित हा देह टाकल्यावर पुन्हा हेच आत्मतत्व वेगळा देह घेऊन येईल. हे असं चालूच आहे. त्यामुळे ते जे आहे ते अक्षर असंच नाशिवंत आहे. ते केव्हा, जेव्हा या सगळ्या उपाधी लीन होतील तेव्हा. जोपर्यंत उपाधीमध्ये अडकता आहे तोपर्यंत मात्र ते अक्षर पुरुष असं आहे. आणि म्हणून माऊली सांगतात की सर्व उपाधी नाश, दृश्य जगामधल्या किंवा या देहाच्या संदर्भातल्या ज्या उपाधी ह्याला जोडल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून तो या उपाधीत अडकलेला आहे, त्या सगळ्या लीन होऊन गेल्या पाहिजे, त्या उपाधीमध्ये अडकता कामा नये. तैसे उपाधी उपहित ठोकोनी ठाके जेथ, तया ते अव्यक्त बोलती. पुढल्याच्या वेळी की तसंच आहे. उपाधीनं जे युक्त असणार आहे ते जिथे लीन होतात त्याला अव्यक्त असं म्हणतात. आता हे अव्यक्त किंवा अक्षर या शब्दांचा विचार आपण केला तर आपल्याला कळेल की दिसत तर नाही आहे, पण नाही असं म्हणवत तर नाही आहे, हे तर आहेच. या आत्मतत्वाबद्दल आपण नेहमीच म्हणतो की दिसत नाही आहे, पण नाही असं म्हणता येत नाही, कारण आपला देह चालतोय ना, त्यामुळे ते आहेच. तर असं जे अव्यक्त पण दिसत नसलं तरी देखील असणारं आणि ते देहाशी जोडलं जाणारं, त्या देहाच्या उपाधीत अडकणारं असं जेव्हा असतं तेव्हा त्याला अक्षर पुरुष असं म्हटलं जातं. आता पुढल्या ह्याच्यात म्हटलंय घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भाव म्हणती. 512 योगी आहे. येर स्वप्न हन जागृती फळ भावो तयाचा. माऊली जे काही सांगताय ते समजून घ्यायला पाहिजे. काय म्हणतात त्या? स्वप्न हन जागृती फळ भावो तयाचा. कशाचा? स्वप्नाचा फळ भाव. स्वप्नाचं फळ काय? एखाद्या गोष्टीचं फळ म्हणजे त्याच्यातून मिळणारी गोष्ट. तर स्वप्नामधून एक तर आपण जागे होऊ, बरोबर आहे. ज्या म्हणजे मधली जी स्थिती आहे, मग अशी आपण म्हटलं की आपण जागे आहोत आणि स्वप्न पण पडत नाहीये. झापड शब्द आपण वापरला. ती जी काही स्थिती आहे त्याच्यातून आपण एक तर जागे होऊ किंवा आणखीन छान गाढ झोपलं एक तर स्वप्न पडेल. दोनच गोष्टी होऊ शकतात. कोणीतरी शेजारची मैत्रीण आपल्याला हात लावून हलवेल, झोपू नको,
असं म्हणेल, डुलकी काय देतीस असं कोणीतरी कदाचित करेल. तेव्हा आपण जागे हो. एक तर जागे हो, नाही तर आपलं घरी जाऊ आणि शांत झोपून जाऊ आणि मग आपल्याला स्वप्न पडतील. तर अशा 2 गोष्टी घडू शकतात. घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भाव म्हणते. हे जे ही जी काही गाढ झोप किंवा ही जी काही झापड किंवा ही जी काही निद्रा आहे, ह्याच्यातून किंवा आपण त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतो, या सुषुप्ती अवस्थातून 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर जागृतावस्था येईल, नाही तर स्वप्न पडते. तसं इथे सुद्धा काय आहे, हा बीज भाव आहे. ह्याच्यातून आपल्याला एक तर आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे किंवा पुन्हा दृश्य जगातच आपण वावरणार आहोत. ते अक्षर आहे. जेव्हा देहाची तादात्म्य पाहून आपण गोष्टी करू तेव्हा हा खाली येतो आणि हे जे आत्मतत्व आहे, हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य देहाशी तादात्म्य पावल्यामुळे क्षर नाशिवंत अशा पडत जातं. आणि ते जेव्हा या सगळ्या दृश्य जगापासून दूर जातं आणि आत्मतत्व त्याला हे होतं, तेव्हा मात्र ते क्षर अशा याचे होतं. आज आपण आत्ता जे पाहतोय ते मधली अवस्था त्याची पाहतो आहोत. जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आवो, तो तया पुरुषा ठावो अक्षराचा. पुन्हा अक्षर पुरुषाबद्दल विचार करतायत आणि इथे थोडा बीजभाव म्हणजे वेदांतामध्ये ज्याला बीजभाव म्हटलेला आहे. जयासी का बीज भाव, बीज याचा अर्थ ज्याच्यातून निर्मिती होते, बीमधून निर्माण होतं, तर त्याच्यातून आकार मिळतो. वेदांतामध्ये ज्याला बीजभाव म्हणतात ते त्या अक्षर पुरुषाचं स्थान आहे. बीज हे अक्षर पुरुषाचं स्थान आहे. त्या बीजातून म्हणजे तो आहे, तो अक्षर पुरुष आहे, त्याच्यातून हे सगळं निर्माण होणार आहे. दोन्ही गोष्टी होतील. जसं आता म्हटलं तसं की मधली अवस्था आहे, जागे पण हो, नाहीतर स्वप्न पण पडेल, काही घडेल. खऱ्या अर्थाने या देहातच दृश्य जगातच आपण अडकून राहू किंवा खरंच माऊलींसारखं आत्मज्ञानाची, संतांसारखी आत्मज्ञानाची प्राप्ती झाली तर या नश्वर असणाऱ्या देहाच्या याच्यात अडकणार नाही. आत्ता जी अवस्था आहे ती मधली अवस्था आहे. जर कळताय की हे दृश्य जग आहे, नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत आहे, पण तरी देखील हा देह माझा आहे, या देहाच्या ममत्वामध्ये मी अडकते आहे आणि त्यामुळे जी माझी अवस्था आहे ती अशी मधली अवस्था, त्याला अक्षर पुरुष म्हटलं. जेथुनी अन्यथा ज्ञान, जेथुनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न, नाना बुद्धीचे रान रिगाले असे. अन्यथा ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान, चुकीचं ज्ञान. म्हणजे हे जे चुकीचं किंवा विपरीत ज्ञान उत्पन्न होतं आणि फाकोनी जागृती स्वप्न, नाना बुद्धीचे रान. इथे पण आपण माऊली स्वरूपांच्या ह्याचा थोडासा आधार घेऊया. 2 ओव्या कवी ह्याच्यासाठी दिले. स्वरूपांना असं म्हणतात, जेथुनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न. ते म्हणतात जेथुनी हे पार्था विपरीत ज्ञान विस्तारोनी स्वप्न जागृती. ते म्हणजे हे चुकीचं ज्ञान आहे की ते जे काही आहे ते विस्तारित झालं स्वप्नापर्यंत किंवा जागृतीपर्यंत. नाना बुद्धीची या राना माझी शिरे ऐसी एक उरे अवस्था जी. एकच अवस्था उरली पाहिजे. म्हणजे विपरीत ज्ञान उत्पन्न झालं की ही गडबड होते. चुकीचं विपरीत ज्ञान नाही आणि आत्मज्ञान पण नाही, असं मधलं आहे. पण जर का विपरीत ज्ञान उत्पन्न झालं तर जागृती, स्वप्न आणि असे नाना तऱ्हेचे काय बुद्धीचे तरंग या रूपांचा विस्तार होतो. नाना बुद्धीची या राना माझी शिरे, निरनिराळ्या गोष्टी. म्हणजे मग स्वप्नात शिरताना स्वप्नच आहे सगळं, तर त्याच्या शिरलं की झालंच. ते जाग आल्यानंतर कळणार की ते सगळं चुकीचं आहे, पण तोपर्यंत ते खरंच वाटणार ना. म्हणून ते सांगतायत की असं जेव्हा होतं तेव्हा नाना रूप, नाना तरंग त्याच्यामध्ये विस्तार पावतात. केव्हा? जेव्हा विपरीत ज्ञान, चुकीचं ज्ञान असतं त्यावेळेला हे असं घडतं. नाही तर बरं चाललेलं आहे की एक तर जागे होऊ किंवा एक तर स्वप्न पडेल. आत्ता मध्यास्थित आहोत, पण या अक्षर पुरुषाचं जर विपरीत ज्ञानाकडे खरंच गेलं, म्हणजे आपण म्हणू की जाग आली की पुन्हा हा अनुभव यायला आपल्याला निरनिराळे बुद्धीचे तरंगांमध्ये जावं लागतं. जीवत्व जेथुनी किरीटी. किती वेळा अर्जुनाला साथ घातली बघा. जेथुनी
जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठताची उठी ते उभय भेदांची मिठी अक्षर पुरुष. पुन्हा अर्जुना काय काय तर जीवत्व आणि विश्व याचा उदय जेथून होतो, जिथून उगम पावतो. कशाचा? जीवत्वाचा किंवा म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी, त्यामुळे दोन्हीचा विचार आपण करू शकतो. त्याचा जिथे उगम होतो, हे दोन जे भेद आहेत ते पुन्हा जिथे ऐक्य होतं किंवा जिथे लय पावतात त्या उभय भेदांची मिठी अक्षर पुरुष. ते जे काही अव्यक्ताशी गाठ पडते म्हणतो ते म्हणजे अक्षर आहे, किंवा त्याला शब्द वापरला अज्ञानोपाधित. अज्ञानाची उपाधी आहे म्हणून तिथे अज्ञानाशी म्हणजे अव्यक्ताची गाठ पडते. चटकन लक्षात येईल असं नाही, परत आपण बघूया. जेथोनिया जीवदशेची कल्पना, ही जी काही जीवदशेची कल्पना आहे, उपजोनी नाना विश्वासवे. पिंडाचा विचार केला तर आपल्या जीवत्वाचा करायचा, जगाचा विचार केला, विश्वाचा विचार केला तर विश्व, या दोघांचा जो उदय होतो. मग दोन्हीही ती होती जेथे लीन पुरुष तो जाण अक्षर का. हे जिथे लीन होतं त्या ठिकाणी तो अक्षर पुरुष असं जाण. आता इथे आपण लक्षात घेऊया की अक्षर याचा अर्थ अव्यक्त असं म्हणूया. अव्यक्ताशी गाठ पडते. व्यक्त म्हणजे हा देह आहे, अव्यक्त म्हणजे तो आतला आत्मा आहे. त्या आत्म्याशी गाठ पडली, कोणाची? मध्यस्थाशी. आता आपला विषय काय चाललाय लक्षात घ्यायचं. जेव्हा देहाशी तादात्म्य पावतो तेव्हा काय घडतं ते आपण पाहिलं. जर ह्या अव्यक्ताशी गाठ पडली तर मग मात्र तो सगळा देहाशी लीन होतं आणि खऱ्या अर्थानं त्याची उंची म्हणजे उच्चतेकडे त्याची वाढ व्हायला लागते. म्हणजे जोपर्यंत दृश्य दिसणाऱ्या गोष्टीशी गाठ पडते तेव्हा स्वाभाविकच अधोगतीकडे जातो. न दिसणाऱ्या त्या आत्मतत्वाशी गाठ पडते तेव्हा तर प्रगती होते. साधी गोष्ट आहे. मध्ये होत आपण कळताय पण आणि वळत नाही आहे. कळतं आहे आपल्याला की हे दृश्य जग आहे, ते नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत आहे, खरा जो आहे ते आत्मतत्व तोच ईश्वर आहे, त्या ईश्वराशी मी जोडली गेली आहे, देहाशी दुःख आहे, ती देहाचे देह बघेल, असं सगळं तत्वज्ञानाच्या दृष्टीनं विचार करता आपल्याला सगळं पाठ आहे. परंतु तरी देखील आपण या देहाशी जेव्हा तादात्म्य पावतो, हा देह माझा आहे, ह्याच्या ममत्वामध्ये आपण अडकतो तेव्हा आपण अधोगतीला जातो. आणि जेव्हा आपण या अशा न दिसणाऱ्या आत्म्याचा विचार, ईश्वराचा विचार करतो तेव्हा स्वाभाविकच आपली प्रगतीकडे वाटचाल होते असा त्याचा अर्थ. ही जी अक्षर पुरुषाचं वर्णन झालेलं आहे हे मध्यस्थाच्या संदर्भात चाललेलं आहे. त्या पद्धतीचं हे जे काही चैतन्य म्हटलं आहे, या चैतन्याला अक्षर पुरुष म्हटलेलं आहे. येरू क्षरू पुरुषू का जनी जिही खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था जो दोन्ही विया लागा. आता तर वेळा दुसरा जो क्षरपुरुष म्हणून म्हणतात म्हणजे ज्याचा आता जागृती सुषुप्तीचा विचार चाललाय तर इथे पण आपल्याला कळेल. येरू क्षरू पुरुषू का जनी जिही खेळे जागृती आणि स्वप्नी, म्हणजे ज्याचे व्यवहार सगळे जागेपणात आणि स्वप्नामध्ये चालतात. ह्या दोन्ही अवस्था जिथे उत्पन्न होतात तो क्षरपुरुष आहे, नाशिवंतच आहे. त्याचे सगळे व्यवहार जे आहेत ते कुठे आहेत तर एकतर जागेपणात आहेत नाही तर स्वप्नामध्ये आहेत. दोन्हीकडे व्यवहार चालतातच. त्यावेळी त्याला क्षर म्हटलं. येरू क्षरू पुरुषू का जनी जिही खेळे जागृती स्वप्नी. तो क्षर आहे कारण तो जागृत किंवा स्वप्नावस्थेतच त्याचं सगळं चालतं. ती अवस्था जो दोन्ही विया लागा हे आपल्याला कळलं. पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसेसी जे का ख्याती या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे. पण जे काही आपण अज्ञान घन सुषुप्ती गाढ अज्ञान दशा, आता बघा गाढ अज्ञान दशा म्हटलेलं आहे, याचा अर्थ अगदी काही समाधीचा विचार नाही केलेला. स्वप्न नाही आहे आणि सुषुप्तीमध्ये आहे, गाढ निद्रा आलेली आहे. खरंच आपण एखाद वेळेस अशी छान झोप लागते की आपल्याला अनुभव आहे की दाराची बेल ऐकायला येत नाही, फोनची बेल सुद्धा ऐकायला येत नाही, अगदी छान गाढ आपण झोपलेलो असतो. ती जी अवस्था आहे गाढ, त्याला अज्ञान दशा म्हटलंय. कारण परत आपण या दृश्य जगामध्ये जागे होणार, ते तेवढ्यापुरतं मर्यादितच आहे. त्यामुळे या लोकांमध्ये सुषुप्ती या नावाने ते प्रसिद्ध आहे. त्याची गाढ झोप म्हटलंय
त्याला आपण सुषुप्ती म्हणतो. ऐसेसी जे का ख्याती म्हणजे प्रसिद्धी, अशी प्रसिद्धी तिला आहे. या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची. मग ह्याला ब्रह्म का नाही म्हणायचं? जागृतावस्था पण नाही आहे, स्वप्न पण नाही आहे, गाढ निद्रा आहे. आणि खरोखरच त्या गाढ निद्रेचा अनुभव घेतल्यावर आपण म्हणतो की मी सगळं विसरले होते. आता ते जे सगळं विसरले होते त्यावेळेचं आपल्याला काहीच आठवत नाही, छान झोप लागली होती, त्याला असं ब्रह्म का म्हणायचं नाही, समाधी वगैरे का म्हणायचं नाही, असा प्रश्न कदाचित या ओळी एकी प्राप्ती ब्रह्माची जे असा कदाचित विचार काहींच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. तर जया लागी घन अज्ञान सुषुप्ती ऐसे लाभ देती सुविख्यात. जया माझी एक न राहते न्यून तरी तोची पूर्ण ब्रह्मलाभ. काय बरं असं नेमकं न्यून की त्याला ब्रह्म तर म्हणता येत नाही, आत्मज्ञान प्राप्त झालं असं म्हणता येत नाही. आपण एखादा रस्त्याच्या कडेला दारुड्या पडला असला तर आपण म्हणू ब्रह्मांडी टाळी लागली. बऱ्याचदा दृश्य आपण बघतो. परवा आमच्या इथे खाली मी पाहिलं की फोनही शेजारी ठेवला, बाकावर बसला होता, कॉम्प्युटरची बॅग होती, सॅक होती जवळ, मोबाईलसुद्धा होता. आणि अगदी दुपारी 1:30-2च्या सुमारास इतकी त्या बाकावर झोप लागून गेली होती. चांगल्या घरातला चांगला माणूस वाटला. आणि मग विचार असा आला, काय ब्रह्मानंदी टाळी लागली. आता ब्रह्मानंद आहे का? तर ब्रह्मानंद नाही आहे. हां, जागृतावस्था पण नाही आहे, ब्रह्मानंद अवस्था पण नाही आहे. ही उणी एकी प्राप्ती ब्रह्माशीच आहे. काहीतरी आणखी एक उणं राहिलेलं आहे. काय उणं राहिलं आहे त्याचा विचार त्याला म्हणायचं अक्षर ब्रह्म. कारण ही अवस्था नाशिवंतच आहे, ती काही कायम टिकणारी नाही आहे. ते उतरलं की बरोबर लक्षात येणार आहे. म्हणून ती अवस्था त्याच्यात 517वी ओळी त्या दृष्टीने महत्वाची आपल्या लक्षात येईल. पै अज्ञान घन सुषुप्ती, ही जी गाढ अज्ञान दशाच म्हटलंय. सुषुप्ती जी आहे ती अज्ञान दशा आहे. हो, जागृतावस्था नाही आहे, बरोबर आहे, स्वप्न पण पडत नाही आहे, गाढ झोप लागलेली आहे, पण तरीही ती अज्ञान दशा आहे. ऐसे जे का ख्याती, तिला सुषुप्ती असं नाव प्रसिद्ध आहे दिलेलं. पण या उणी एकी प्राप्ती ब्रह्माचीच आहे, पण ब्रह्मप्राप्ती झालेली नाही आहे. जी काही कमतरता, एक कारण आहे, कमतरता आहे. साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, परी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. अर्जुना, ही जी सुषुप्ती अवस्था आहे त्या अवस्थेतून पुन्हा स्वप्न किंवा पुन्हा जागृती या अवस्था येतात. म्हणजे या सुषुप्तीला आम्ही ब्रह्मस्थिती म्हणू शकत नाही. ब्रह्मस्थितीला गेल्यानंतर पुन्हा नाही येता येणार आहे. ही जी काही आत्ता आपण पाहतोय ती अवस्था, ह्याच्यातून एकतर पुन्हा जागृती येईल किंवा पुन्हा स्वप्नवत अवस्था येईल, ब्रह्मस्थिती येणार नाही. त्यामुळे हिला काही आपल्याला आत्मस्थिती प्राप्त झाली असं म्हणता येत नाही, समाधी असं म्हणता येत नाही. म्हणून ह्याला अक्षर पुरुष असं म्हणायचं. परी प्रकृती पुरुषे दोन्ही, अभ्रे झाली जिये गगनी, क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जिये. आता ही जी अवस्था आहे खरोखरच अज्ञान दशा आहे. प्रकृती पुरुषे दोन्ही, प्रकृती आणि पुरुष असे दोन ढग आहेत. हां, प्रकृती पुरुष दोन्ही अभ्रे झाली जिये गगनी, आकाशामध्ये दोन प्रकारचे अभ्र आले, दोन प्रकारचे ढग म्हणूया. एक आहे प्रकृती आणि एक आहे पुरुष, किंवा आपण पूर्वी शब्दावर एक एक क्षेत्र आणि एक एक क्षेत्रज्ञ, एक आहे हा देह आणि एक आहे हे आत्मतत्व. असे हे जे दोन भेद आहेत ते भेद क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जी, म्हणजे ही जी सुषुप्ती अवस्था आहे त्या अवस्थेला ब्रह्मस्थिती का म्हणता येत नाही? कारण या दोन गोष्टी तिथे असतात. त्या ब्रह्मस्थितीला नाही म्हणता येत. ते एक क्षेत्र किंवा क्षेत्रज्ञ किंवा प्रकृती आणि पुरुष असं दोन म्हणता येईल. ब्रह्मावस्था, ब्रह्मस्थिती काही म्हणता येत नाही. हे असो अधोशाखा. आता आपल्या 15व्या अध्यायाच्या कडे परत माऊली वळत आहेत. हे असो अधोशाखा, या संसार रूपा रुखा, रुखा म्हणजे वृक्ष, संसार वृक्ष आहे. ज्या संसार वृक्षाचं वर्णन आपलं चाललेलं आहे, मूळ ते रूप पुरुष अक्षराचे. त्यामुळे आता माऊली म्हणतात हे असो म्हणजे आता राहू दे. खूप वर्णन केलं, क्षरपुरुष अक्षरपुरुष सांगितलं. जे अविनाशी आहे ते कूटस्थ काय आहे ते आपल्याला कळलेलं आहे. तो ईश्वर आहे, ते आत्मतत्व आहे. तेच आपल्याला खरं पाहायचं आहे.
आणि मग त्यातला जो हा अक्षर पुरुष आहे कसा आहे, तो मध्यस्थ कसा आहे, हे पण मी आपल्याला सांगितलं. त्यामुळे आता हे असो, हे राहू दे. अधः शाखा, ज्या खालच्या फांद्या आहेत, ह्या संसार वृक्षाच्या ज्या खालच्या फांद्या आहेत, अशा या संसार वृक्षाचे मूळ, जे प्रथम मूळ आहे, ते अज्ञान आहे. कसलं अज्ञान? ब्रह्मवस्तूचं अज्ञान आहे, आत्मवस्तूचं अज्ञान आहे, आत्मज्ञानाचं अज्ञान आहे. तो हा अक्षर पुरुष आहे. त्याचं अज्ञान आहे. कशाचं अज्ञान? तर आत्मज्ञानाचं अज्ञान. अजून त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नसल्यामुळे ते जे अज्ञान आहे त्याला अक्षर पुरुष असं म्हटलंय. हा पुरुषू का म्हणजे? जे पूर्णपणेची निजे पै मायापुरी पहुरी जे तेनेही बोलणे. आता याला पुरुष का म्हणायचं? क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष, पुरुष शब्द आल्यामुळे आपण गडबडलो ना. दुसरं काही शब्द वापरला असतं तर आपल्याला कळलं असतं. क्षरपुरुष नाशिवंत होणारा, अक्षर नाशिवंत न होणारा. पण नाशिवंत न होणाऱ्यामध्ये परत माऊलीने भगवंताई दोन भाग केले की जे असे याच्या उपाधीत अडकतात दृश्य जगाच्या, ते जे आहेत ते हे मध्यस्थ, ते हे अक्षर पुरुष आहेत. आता याला पुरुष का म्हणायचं? तर याला पुरुष म्हणण्याचं कारण पूर्णपणेची नीज आहे. आपण जे काही जो दृष्टांत घेतला होता त्याचा विचार केला तर खरंच पूर्णतः अशी ते गाढ निद्रा येतेच की. आणि म्हणून जिथे असं मायापुरीमध्ये जो शयन करतो त्याला पुरुष म्हणा. माया आहे ती सगळी, आणि मायेमुळे त्याला असं म्हटलंय जे की अज्ञान आहे, माया आहे, गाढ निद्रा आहे. मग काय त्याला म्हणायचं? म्हणून त्याला असं म्हटलंय. तर ती जी ज्ञानावस्था, उच्चतम ज्ञानावस्था जी भागवतामधली कथा आपल्याला सगळ्यांना परिचयाची आहे, परीक्षित राजाची. आणि त्या कथेचा विचार केला तर कळेल आपल्याला. परीक्षित राजाची गोष्ट अशी आहे की त्याला शिकारीला गेला आहे, तहान लागली आहे आणि एक आश्रम दिसला. मग आश्रमात गेला आणि तहान लागली होती. ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. ते पाणी देतील असं त्याला वाटलं, परंतु एवढा राजा असून सुद्धा या राजाचं काहीच स्वागत झालं नाही, त्याचं काहीच पाणी पण दिलं नाही. राजाला स्वाभाविकच परीक्षिताला अपमान वाटला आणि त्यांनी जे काही केलं की त्यांनी एक काठीने मेलेला साप उचलला आणि तो त्या ऋषींच्या गळ्यामध्ये फेकला. आता त्यांची जी काही ध्यानस्थ अवस्था होती त्या अवस्थेमध्ये त्यांना ही गोष्ट कळली सुद्धा नाही. म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये तो मेलेला साप पडल्यावर त्या ऋषींची अशी काही समाधी लागली अशी त्याला काहीच कळलं नाही. ही जी अवस्था आहे ही उच्च प्रतीची ज्ञानावस्था आहे. आणि त्याच्या आधीची मधली जी अवस्था आहे की ठीक आहे आपण ध्यानाला बसलो आहे, आजूबाजूच्या गोष्टीचं भान ठेवायचं नाही असं मनाला सारखं सांगतो आहोत, त्यावेळेला आपली जी अशी उच्चतम अवस्था नसते, आपल्याला आजूबाजूचं भान असतं. आणि त्यामुळे ती जी अवस्था आहे ती अवस्था आणि ह्या अवस्थेमधला फरक जो आहे ती जी मधली अवस्था आहे त्याचं वर्णन माऊली आपल्याला सांगतायत. त्यामुळे त्याला मायापूर्ण शेते, मायापुरीमध्ये शयन, शेते म्हणजे शयन, निजरेशी धातू जो आहे संस्कृतला, तो शेते म्हणजे मायापुरीमध्ये शयन करतो असा त्याचा अर्थ आहे. तर असं म्हणून त्याला तो शयन करणारा म्हणून त्याला पुरुष म्हटलं. मायापुरीमध्ये जो शयन करणारा म्हणून त्याला पुरी ना, पुरी म्हणून पुरुष, मायापुरी, त्या मायापुरीमध्ये शयन करणारा म्हणून पुरुष असा शब्द वापरला. कारण हा पुरुष का म्हणजे असा प्रश्न मनात येईल की याला पुरुष का म्हटलं. तर पूर्णतः असे येते म्हणजे गाढ निद्रा घेतो, मायापुरीमध्ये गाढ निद्रा घेतो किंवा मायापुरीमध्ये शयन करतो म्हणून त्याला पुरुष म्हटलं. आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी, लेडी जे जी आहे माझारी ते सुषुप्ती गाहा. आणखी अक्षर पुरुषाची एक खूण सांगितली की विकारांची जे वारी विपरीत ज्ञानाची परी. विपरीत ज्ञान आपल्याला कळतं, चुकीचं ज्ञान. विपरीत ज्ञानाचे खेळ का होतात? विपरीत ज्ञान आपल्याला का चुकीचं आपल्याला का ज्ञान येतं? कारण आपण विकारांमध्ये अडकतो. जसं मगाशी दांगल्याचं उदाहरण दिलं, त्याचा परिणाम काय आहे तो जाणत नाहीये का? तर जाणतोय, तरीही तो चुकीचं आचरण करतोय. त्या विकारांमध्ये तो अडकतोय. त्यामुळे विकारांच्या जी अवस्था आहे त्या विकारांमुळे त्या विपरीत ज्ञानाकडे तो जातोय. विपरीत ज्ञानाचं जे घडतं, चुकीचं जे आचरण घडतं त्याचं कारण विकार. ह्या सगळ्या विकारांमध्ये माणूस अडकतो आणि त्या अवस्थेत अडकणाऱ्या त्याला अक्षर पुरुष असं म्हटलं.
ती ही अवस्था आहे. कळलेलं आहे विपरीत ज्ञान काय माहिती आहे, पण खरं ज्ञान माहिती असून सुद्धा जेव्हा विकारांमध्ये अडकून तो चुकीचं वागतो, त्याला अक्षरपुरुषाची खूण म्हणायची. म्हणून यया पैसे क्षरणे पानसे आणिकेही हा न नाशे ज्ञानावणे. आता हा जो अक्षरपुरुष आहे ह्याचा जे की अज्ञान उपाधी आहे, मग ती स्वाभाविक असे ज्ञाना वाचू नये. विकारांमध्ये अडकलाय, त्यावेळेला त्याला जे खरं असेलही ज्ञान पण तो विसरलाय, तो पुन्हा पुन्हा अज्ञानातच आलाय, तर त्याला हे काही परत ज्ञान होणं शक्य नाही. त्यावेळेला त्या विकारांचा एवढा पगडा त्याच्यावर बसतो की त्याला ज्ञान होत नाही आणि तो विपरीत ज्ञानाकडे जातो. म्हणून यया आपैसे क्षरणे पानसे. क्षर म्हणजे नाश पावणं नाही, नाश पावणं शक्य नाही. काय नाश पावणं शक्य नाही? ज्ञान झाल्यापासून हे नाश पावणारच नाही आहे. जेव्हा हे ज्ञान होईल आणि मग आलेल्या सगळ्या विकारांवर मात केली जाईल, किंवा ज्या वेळेला विकारांवर मात केली जाईल तेव्हा त्याला ज्ञान झालंय असं आपण म्हणू. पण या विकारांमध्ये जेव्हा तो अडकतो तेव्हा परत त्या अज्ञानाच्या उपाधीत जातो, परत त्याची अधोगती होते. त्यामुळे जेव्हा ज्ञान होईल तेव्हाच त्या उपाधींमधून तो बाहेर पडेल. या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती उगरू. उगरू याचा अर्थ बोलबाला होतो, लोकांमध्ये त्याचं नाव होतं, प्रसिद्धी होते. केला देशी थोरू सिद्धांताचा. मग वेदांतामध्ये ठिकठिकाणी निर्णय उपनिषदांमध्ये पण हा विषय आलाय. हा जो सिद्धांत वेदांतामध्ये सांगितलेला आहे याला अक्षर अशी संज्ञा दिली आहे. आता वेदांतामध्ये उपनिषदांमध्ये आलेला विषय काय आहे, आपण ते सध्या वेदांताचा उपनिषद अभ्यास करत नाही आहोत, पण जाता जाता आपण एक लक्षात घेऊया की जेव्हा वासना प्रबळ होते, असे मनातले विकार जेव्हा प्रबळ होतात, तर त्याला आपण म्हणजे कैवल्य उपनिषदामध्ये ह्याच काही जागृती स्वप्न सुषुप्ती करताना त्याचं वर्णन करताना त्यांनी शब्द वापरलेले आहेत की अशी जेव्हा वासना प्रबळ होते तेव्हा ती जाग आहे. वासना कमी होतात तेव्हा म्हणायची स्वप्नावस्था, आणि सुषुप्ती जी आहे तेव्हा वासना संपूर्णपणे नाश पावतात. असं कैवल्य उपनिषदामध्ये इथे त्यांनी म्हटलं आहे. वेदांताचा सिद्धांत आहे, त्या वेदांताच्या सिद्धांताचा उगरू म्हणजे बोलबाला झालाय. आणि या पद्धतीनंच त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की माणसाला ज्ञान झाल्याशिवाय, विकार संपल्याशिवाय ज्ञान होत नाही, ज्ञान झाल्याशिवाय विकार संपत नाही. आणि जर का अशा मधल्या स्थितीत असू तर एकतर ज्ञानाकडे जायला हवं, नाहीतर विपरीत ज्ञानाकडे जायला हवं. विपरीत ज्ञानाकडे गेलं की अधोगती होते, ज्ञानाकडे आत्मज्ञानाकडे गेलं की प्रगती होते. ऐसे जीवन काज कारण जया माया संगूची लक्षण अक्षर पुरुष उजाळ चैतन्य ते. हे जे काही आपल्या ह्या चैतन्याशी असलेला ह्या अज्ञानाचा, मायेचा म्हणजे अज्ञानाचा किंवा अविद्येचा संबंध येतो, त्यामुळे अशी जीवत्वदशा प्राप्त होते. म्हणजे सगळी जी काही कारण आहे ना, ते माया हे कारण आहे, अविद्या हे कारण आहे, अज्ञान हे कारण आहे. त्या अज्ञानामुळे ह्या चैतन्याला अक्षर पुरुष म्हणावं लागतंय. नाहीतर ते आत्मतत्व आहे, ईश्वर आहे, पण त्या ईश्वराला हा मायेत अडकतो, अज्ञानात अडकतो, म्हणून त्याला अक्षर पुरुष असं म्हटलं गेलेलं आहे. अशा प्रकारचा विषय या 525व्या ओंपर्यंत माऊलींनी मांडला आहे. खरं तर म्हटलं तर मुद्दा सोपा, आपण एवढ्या निरनिराळ्या दाखल्यांचा आधार घेऊन माऊलींनी सांगितलं. याचं कारणच असं आहे की मग अगदी सुरुवात करताना म्हटलं की मध्ये कसे आपण आहोत, विकृत ज्ञान नाही, विपरीत ज्ञान नाही आहे, पण आत्मज्ञान पण नाही आहे, अशा मध्ये आहोत. म्हणून त्याला अक्षर म्हटलं, म्हणून त्याला अज्ञान म्हटलं. किंवा मातीच्या गोळ्याचा किंवा विहिरी गेलेल्या भाकरीच्या पिठाचा विचार आपण केला, त्याच्यापासून घट तयार होणार नाही, भाकरी तयार होणार नाही, मधलीच अवस्था असेल, त्याला अक्षर म्हटलंय, त्याला अज्ञान म्हटलंय. किंवा समुद्र आटलाय आणि त्याची जी काही आकार असतो ना लाटांना, पाण्याला, तो आकार स्थिती गेली, तिची मधली स्थिती आहे, त्याला अक्षर म्हटलंय. किंवा जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये जागही नाही आहे, स्वप्नही नाही आहेत, मधली जी गाढ झोप आहे तिला अक्षर म्हटलंय. दृश्य जग जे आहे ते दृश्य जग खरं नाही आहे हे कळलेलं आहे, पण आत्मबोध झालेला नाही आहे. ही जी मधली अवस्था आहे ती अवस्था म्हणजे अक्षर आहे. अशा या तुमचं आमचं वर्णन करणाऱ्या ह्या ओव्या आहेत.
या अर्थाने आपण त्याच्याकडे पाहिलं की आपल्याला निदान आपण आता अधोगतीकडे जात नाही आहोत ना, विपरीत ज्ञानाकडे, पुन्हा विकारांमध्ये अडक नाही ना, पुन्हा देहाच्या याच्यात अडकत नाही ना, असा विचार आपल्याला करायला हवा. त्यासाठी सगळ्या ह्या ओव्या आहेत. आता ह्या ओव्यांच्या नंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये जसं आत्ता म्हटलं की वामिनो पुरुषो लोके क्षरश्या क्षरैवच क्षरसर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते, त्या अविनाशी तत्वाकडेच आहे. त्या उत्तम पुरुषस्तन्य परमात्मेति धारता यो लोकत्रयमाविश्य विभातीश्वरा. या श्लोकाकडे आपण पुढल्या वेळेला वाटचाल करणार आहोत. पुढला विचार आपण पुढे बघू. आता प्रगतीकडे जायचं आहे, उत्तम पुरुषा अशाकडे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे आपण सारखा मनाशी आपल्याला अभ्यास करायचा आहे. जिथे जिथे कुठे आपल्याला विकारांचा संबंध येतो, राग, लोभ, मद, मत्सर, मान, सन्मान, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, ती काय म्हणाली, असे जेव्हा विचार येतात तेव्हा अरे हे सगळे देहाच्या संदर्भात आहेत, याचा कशाला विचार करायचा. हा विचार केला तर आपण विपरीत ध्यानाकडे जाऊ, हा विचार नाही करायचा, ते सोडून द्यायचं, चला पुढे. असं जेव्हा आपण आपल्याला सवय लावून घेऊ तेव्हा ह्या अक्षर पुरुषाकडून आपण खऱ्या अर्थाने जो आत्मज्ञानाचा भाग आहे तो प्रवास कठीण आहे, थोडा आहे पण कठीण आहे. दृश्य जगापासून ह्या अक्षर पुरुषापर्यंतचा प्रवास हा खूप मोठा होता, पण तसे संतांनी वाटचाल दाखवलेल्या पायवाटेनं आपण येतो, त्यामुळे तो सुलभ होता. आता ज्याचा त्याचा रस्ता ज्याने त्याने शोधायचा आहे, त्यामुळे तो खडतर आहे, लहान असेल पण खडतर आहे. त्या प्रत्येक पाऊल अगदी लक्षपूर्वकच टाकायचं आहे, असा विचार आपण पुढल्या श्लोकामध्ये करूया. धन्यवाद.